आणि यानंतरची बातमी आहे सह्याद्रीच्या पर्वतरांगांमधून। सह्याद्रीच्या पर्वतरांगा म्हणजे परिसरातलं माळशेज घाटाचं मनमोहक दृश्य कायमच पर्यटकांना भुरळ घालत असतं। संततधार पावसामुळे आणखीनच आता या माळशेज घाटाचं दृश्य खुलून आलंय। उंच कड्याच्या डोंगरावरून छोटे मोठे धबधबे हे खळखळून वाहू लागलेत। त्यामुळे दाट धुकं, हिरवागार निसर्ग आणि सोसाट्याचा वारा, दाटून आलेले ढग हे सारं दृश्य मन प्रसन्न करून टाकतंय। आणि याच सौंदर्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल दरेकर यांनी। सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून वाहणारा पाऊस हा खरं तर आता पर्यटकांना मोहित करणारा आणि मी आज आलेलो आहे माळशेजच्या नागफणी पॉईंटवरती। आपण पाहू शकताय की विलोभनीय असं दृश्य, पावसांच्या अधूनमधून पडणाऱ्या सरी, ढगांची दाटलेली ही खरं तर गर्दी आणि त्यातूनच ह्या डोंगर कपाऱ्यातून वाहणारा धबधबे हे पर्यटकांना खरं तर आकर्षित करू लागतात। मी कॅमेरामॅनला दाखवू इच्छितो की आपण कॅमेऱ्यामध्ये कैद करा की हे धबधबे कसे ओसांडून वाहत आहेत आणि पर्यटकांना कसे त्यांच्याकडे मोहित करतायत। या ठिकाणी आपण पाहू शकतो की विविध अशी झाडे खरं तर बहरलेली आहे आणि ही वसुंधरा जणू काही हिरवा शालू परिधान केला, अशी जणू काही स्वर्गाहून सुंदर असणारी ही स्वर्गातली जणू काही काही दृश्य आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता। या ठिकाणी की रिव्हर्स फॉल सारखा धबधबा खरं तर पर्यटकांना या ठिकाणी आकर्षित करतोय। ढगांच्या दाटीतून खरं तर वाट काढत खाच खळग्यांच्या माध्यमातून हे धबधबे प्रवाहित होऊ लागलेले आहे आणि रिव्हर्स फॉल सारखा पुन्हा एकदा हवेमध्ये हा उडणारा धबधबा प्रवाहित झालेला या ठिकाणी नागरिकांसह पर्यटकांना आपल्याकडे आकर्षित करतोय। आणि हे विलोभनीय दृश्य खरं तर हा नजराना पूर्णतः आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी प्रत्येक पर्यटक या ठिकाणी येत असतो, मोठ्या संख्येने गर्दी करत असतो आणि या ठिकाणी मका असेल, त्याचप्रमाणे चहा असेल, भजी असतील, या छान असा आस्वाद घेत या थंडीच्या गुलाबी थंडीचा खरं तर आस्वाद घेताना या पावसाळ्यामध्ये जे पर्यटक वर्षभर निसर्गप्रेमी वाट पाहतात ते माळशेज परिसराला भेट देण्यासाठी येतात। अमोल दरेकर, जय महाराष्ट्र, माळशेज, पुणे।